आज ठाणे महानगरपालिकेची निवडणूक होती। प्रभाग क्रमांक 29 मधून आपण पॅनल उभा केला होता। शिवसेनेचे 2 आणि बीजेपीचा 1 असे 3 कॅन्डिडेट होते। 2017 मध्ये पण मी निवडणूक लढवली होती। 2017 मध्ये 3000च्या लीड मध्ये मी विजयी झालो होतो आणि या वर्षी मी 8000च्या लीड मध्ये विजयी झालेलो। मला 13127 मतं मिळाली आणि सामनेवाला जो उमेदवार होता त्याला फक्त 5236 मतं मिळाली। या 15 दिवसामध्ये प्रचार करताना त्यांनी प्रचाराची पातळी सोडून भाषा करत होता, परंतु त्याच्यावर मी कुठल्याही प्रकारची वाच्यता केली नाही। जो माणूस 2013 मध्ये लकी कंपाऊंडच्या बिल्डिंग मध्ये भ्रष्टाचारामध्ये हात बडून ज्यांनी लाखो रुपये घेतले होते आणि ते पण माझ्या माहितीप्रमाणे त्याची डायरी पूर्ण मिळाली होती आणि त्या केसमध्ये 6 वर्षे तो अटक होता आणि त्याचा प्रचार करायला आदरणीय आगरी समाजाचं नेतृत्व करणारे बाल्यामामा म्हात्रे जे भिवंडीचे आज खासदार आहेत आणि तेच बाल्यामामा माझ्या विरुद्ध भ्रष्टाचारामध्ये अडकलेल्या हिरा पाटलाला ज्या लकी कंपाऊंड मध्ये बिल्डिंग पडली आणि 74 माणसांचा नाहक बली घेऊन 6 वर्षे अटक राहून त्या उमेदवाराचा प्रचार करायला बाल्यामामा सारखे खासदार येतात, याला मला त्याच्यामध्ये आनंद वाटला। कारण ते एवढे मोठे खासदार आमदारांची टीम उतरून सुद्धा त्याची पानिपत केलेली 8000 मताने त्याचा पराभव केलेला आहे। आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढतो। आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत आणि आदरणीय खासदार श्रीकांतजी शिंदे आणि आदरणीय आमदार राजेशजी मोरे साहेब आणि आमचे शहर प्रमुख रमाकांतजी मडवी, गोपालजी लांडगे साहेब यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे बीके फाउंडेशनची पूर्ण टीम आणि शील देसाई दिवा विभागाचे शिवसैनिक यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने 8000च्या लीड मध्ये सदरच्या उमेदवाराचा पराभव केलेला आहे। आणि पराभव करून सुद्धा बीजेपीचा पॅनल इथे बीजेपीचा दिव्यापासून कलव्यापर्यंत 48 नगरसेवक आहेत आमचे शिवसेनेचे आणि काही राष्ट्रवादीचे असतील, पण बीजेपीचा खाता सुद्धा उघडलेला नव्हता, परंतु ऐत्या टाइमवर बीजेपीचा कॅन्डिडेट आम्हाला दिला आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यावर दिली होती आणि ती मी पूर्ण केलेली आहे। मी सर्व मतदार बंधू आणि भगिनींचं आभार मानतो। मला चांगली प्रकारे साथ दिली, चांगल्या भरघोस मतांनी तिन्ही उमेदवारांना निवडून आणलं। आणि मी एक तुम्हाला इतिहास सांगणार आहे की 1986 साली आदरणीय सीतारामजी भोईर साहेब या विभागामध्ये शिवसेनेच्या तिकिटावरनं निवडून आले होते आणि तिथपासून शिवसेनेच्या तिकिटावर एकही उमेदवार निवडून आला नव्हता, म्हणून 40 वर्षामध्ये शिवसेनेचा पूर्ण पॅनल मी निवडून आणला। हा मला त्याचा अभिमान वाटतो आणि